चला आजच्या या विश्लेषणात एका साध्या पण आयुष्य बदलणाऱ्या गोष्टीचा आढावा घेऊया. हा आहे 30 मिनिटांचा दैनंदिन आराखडा. रोजचे अनेक तास मोबाईलवर वाया जातात, पण स्वतःसाठी किती वेळ उरतो? बहुधा 0 मिनिटे. खरंय ना? आणि याचाच परिणाम म्हणजे हा आधुनिक थकवा, सततचा तणाव, अपुरी झोप आणि कामातून पूर्णपणे लक्ष उडणे. दिवसाअखेर काय उरतं? तर स्वतःसाठी काहीच साध्य न केल्याची एक अतिशय निराशाजनक आणि रिकामी पोकळी. पण काळजी नसावी. या स्रोतातील उपाय अगदी सोपा आहे. स्वतःच्या प्रगतीसाठी रोज फक्त 30 मिनिटं बाजूला काढणे. ही 30 मिनिटं एका जागी न घालवता ती 3 समान आणि अत्यंत प्रभावी भागांमध्ये विभागली गेली आहेत. चला सुरुवात करूया पहिल्या 10 मिनिटांनी. हा वेळ पूर्णपणे साध्या शारीरिक हालचाली आणि व्यायामासाठी राखीव आहे. साध्या स्ट्रेचिंगनेही शरीरात लगेच ऊर्जा निर्माण होते. यामुळे दिवसभर मस्त ताजेतवाने वाटते आणि कामाचा वेगही वाढतो. शरीर सक्रिय झालं की पुढची 10 मिनिटं मनाला शांत करण्यासाठी आहेत. थोडक्यात सांगायचं तर ध्यानासाठी. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने तणाव अक्षरशः विरघळून जातो. आजकालच्या अतिविचाराच्या सवयीवर हा एक रामबाण उपाय आहे. आता उरलेली शेवटची 10 मिनिटे. हा वेळ स्वतःच्या ज्ञानाचा आणि क्षमतेचा जाणीवपूर्वक विस्तार करण्यासाठी वापरायचा आहे. रोज नवीन काहीतरी शिकल्याने आत्मविश्वास इतका वाढतो की पूर्ण व्यक्तिमत्वात एक विलक्षण आणि सकारात्मक बदल घडतो. याचा परिणाम अवघ्या 30 दिवसांत स्पष्ट दिसतो. आपण अधिक सक्रिय, आत्मविश्वासू आणि सकारात्मक नक्कीच बनतो. कृती योजना अगदी सोपी आहे. वेळ ठरवा, अलार्म लावा आणि हो, मोबाईल स्वतःपासून खूप लांब ठेवा. ही सवय लागायला थोडा वेळ लागतोच. इथे परिपूर्णतेपेक्षा सातत्य महत्वाचे आहे. एखादा दिवस चुकल्यास हार मानायची नाही. या स्रोताचे मुख्य सार हेच आहे: स्वतःसाठी दिलेली रोजची फक्त 30 मिनिटे संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. शेवटी एकच महत्त्वाचा प्रश्न उरतो. हा प्रचंड मोठा बदल घडवून आणणारी ती 30 मिनिटे नक्की कधी सुरू होणार?